पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वेश्या व्यवसायातून 7 पीडित महिलांची गुन्हे शाखेतील पोलिसांनी सुटका केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना 14 एप्रिल रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की स्पा पॅलेस स्पा प्लॉट नंबर 4 शॉप नंबर 7 सेक्टर 15 त्रिशूल गोल्ड माइन डॅकलॅथनच्या मागे CBD बेलापूर नवी मुंबई येथील मॅनेजर मालक हे बॉडी मसाजसाठी असलेल्या ग्राहकांना 9,000 रुपये दर सांगून कमी जास्त रक्कम घेऊन मसाजच्या नावाने तेथे असलेल्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहकाला पाठवले. बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यावरून पथकाने छापा टाकला. यावेळी 7 पीडित महिला वेश्यागमनासाठी ठेवलेल्या मिळून आल्या. स्पाची मॅनेजर मालक नीतू हजारीलाल प्रजापत वय 33 हिने 7 पीडित महिलांना बॉडी मसाज करण्याच्या नावाने प्राप्त करून शॉप हा वेश्या व्यवसायासाठी वापरून पीडित मुलींना वेश्या व्यवसायासाठी बनावट ग्राहकास दाखवून व्यवसायाचा मोबदला म्हणून 8,500 रुपये स्वीकारले. तिच्या विरोधात NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी 4 महिला थायलंड देशातील तसेच 2 मिझोराम आणि 1 मणिपूर राज्यातील रहिवासी आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास NRI पोलीस करत आहेत.